संजय राऊत आणि बाळा नांदगावकर ठाकरेंचे निष्ठावंत अशी ओळख असलेले हे दोन नेते राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्या दिवशी मात्र फक्त राऊत हजर होते, पण बाळा नांदगावकर गैरहजर होते. त्यावरून ते नाराज आहेत का अशी चर्चा सुरू झाली. त्यावर संजय राऊतांनी बाळा नांदगावकर आजारी असल्यानं उपस्थित नव्हते असं सांगितलं. पण तरी युतीच्या घोषणेनंतरही बाळा नांदगावकर नेमके कुठे आहेत, ते या युतीच्या चर्चेत नाराज आहेत का असे प्रश्न कायम होते. अखेर या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत, कारण राज यांच्या मनसेतून एक मोठी जबाबदारी बाळा नांदगावकर यांच्यावर देण्यात आली आहे. तत्पूर्वी नांदगावकर यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून एक पोस्टही केली आहे, जिची मोठी चर्चा आहे. काय आहे ही पोस्ट? मनसेच्या या नेत्याकडे कोणती जबाबदारी देण्यात आली आहे? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळात धडाडीनं काम करणाऱ्या नेत्यांमध्ये संजय राऊत आणि बाळा नांदगावकर या नेत्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. पण ठाकरे बंधू वेगळे झाल्यावर या दोघांनीही आपापल्या नेत्यांना निवडलं. राऊत उद्धव ठाकरेंसोबत राहिले, तर बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंना निवडत शिवसेना सोडली आणि मनसेची सोबत केली. मधल्या काळात या दोघा भावांना एकत्र आणण्यासाठी बाळा नांदगावकर यांनी मोठी धडपड केली. याचं कारणही बाळा नांदगावकर यांनी सांगितलं होतं. लीलावती रुग्णालयात बाळासाहेबांना त्यांनी शब्द दिला होता, शेवटपर्यंत दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन. त्यामागे माझा कुठलाही स्वार्थ नाहीये. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे. त्या दिवशी माझं राजकारण संपलं तरी चालेल असा निश्चय त्यांनी केला होता. अखेर 18 वर्षांनंतर त्यांना यश आलंय. राज आणि उद्धव यांच्यातला दुरावा संपलाय. पण या ऐतिहासिक युतीच्या घोषणेवेळी राऊत उपस्थित होते, नांदगावकर मात्र कुठेच दिसले नाही. संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा झाली. या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना मध्यभागी घेऊन फोटोही काढले. या सगळ्या घडामोडीत राज ठाकरेंचे शिलेदार बाळा नांदगावकर कुठेही दिसले नाहीत. त्यावरून त्यांच्या नाराजीची चर्चा झाली. यावर संजय राऊत यांनी बाळा नांदगावकर आजारी असल्याचं सांगितलं. पाहूया ते काय म्हणाले. बाळा नांदगावकर हे आजारी आहेत आणि 2 दिवस मी त्यांच्याशी त्याही परिस्थितीत चर्चा करतो आहे. शिवसेना आणि मनसेच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बाळा नांदगावकर दिवस रात्र काम करत होते. मला माहिती आहे, रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत त्यांच्या बैठका सुरू होत्या शिवसेनेबरोबर आणि ते आजारी पडलेले आहेत, म्हणून ते काल दिसले नाही आणि आजही ते आजारी. राऊतांनी हे स्पष्टीकरण दिल्यावर स्वतः बाळा नांदगावकर यांनीही याबाबतची शंका दूर करणारी एक पोस्ट केली आहे. यात राज आणि उद्धव ठाकरे यांचे जुने आणि आताचे फोटो एकत्र करत नांदगावकरांनी ही पोस्ट केली आहे. या पोस्टचं कॅप्शनही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे, कारण त्यांनी या पोस्टच्या सुरुवातीलाच अखेर बाळासाहेबांचे वाघ एकत्र आले असं लिहिलंय. या पोस्टमध्ये ते लिहितात, मधल्या काही काळात दोघा भावंडांमध्ये वितुष्ट आलं, पण दोघांची महाराष्ट्र प्रेमाची आणि हिंदुत्वाची नाळ तुटली नाही आणि तुटणारही नाही. कोणताही वाद महाराष्ट्र धर्मापेक्षा मोठा नाही. या वाक्याला समजून दोन्ही भाऊ आज महाराष्ट्र आणि मुंबईच्या प्रेमासाठी एकत्र आलेत. ही आपल्या मराठी जनमानसासाठी मोठी गोष्ट आहे. सर्व मराठी जन एकत्र होऊया, फक्त मुंबईचं मराठीपण आणि महाराष्ट्राचं हिंदुत्व राखण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र असं लिहित बाळा नांदगावकरांनी मराठी मतदारांना आवाहन केलंय. त्यांच्या या पोस्टनं त्यांच्या नाराजीच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळालाय. आता त्याही पुढे जाऊन नांदगावकर मनसेच्या बाजूनं चर्चेत ऍक्टिव्ह झालेत. राज ठाकरे यांच्या मनसेकडून शनिवारपासून आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. त्यासाठी सेना मनसेची बैठक झाली. या बैठकीनंतर मनसेचे नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हे दोन्ही नेते एक बंद लिफाफा घेऊन राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले. या बंद खाकी लिफाफ्यात मनसे उमेदवारांची अंतिम यादी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज यांनी सांगितल्यानुसार ज्यांना तिकीट दिलं जाणार आहे त्या उमेदवारांना मनसेच्या कार्यालयातून उमेदवारी संबंधीचे संदेश पाठवले जातील. त्यानंतर त्यांना एबी फॉर्मचं वाटप केलं जाईल. बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाकडून विशेष काळजी घेण्याची मोठी जबाबदारी बाळा नांदगावकर यांच्यावर असणार आहे. मनसेच्या स्थापनेपासून राज यांच्या सोबत असणारे बाळा नांदगावकर आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंकडून महत्त्वाचे शिलेदार म्हणून काम पाहणार आहेत. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.